ओके. आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करूयात. सुरुवातीला तुमचं पूर्ण नाव, तुमचा एज्युकेशनल बॅकग्राऊंड आणि या आधीचं पॉलिटिकल कन्सल्टन्सीचं तुमचा काय एक्सपिरियन्स आहे ते सांगा. सुरुवातीला तर कोणत्या पोझिशनसाठी तुम्ही इंटरेस्टेड आहात ते सांगा. ॲज ए ARM म्हणून मॅम. ओके. ARM म्हणजे एरिया हां. मॅनेजर, राइट? येस मॅम. ओके. ओके. गो हेड. मॅम मी सुरेश पवार बोलतोय. माझं एज्युकेशन MSW झालेलं आहे आणि माझा या आधीचा एक्सपिरियन्स पॉलिटिकल कन्सल्टिंगमध्ये शो टाईम कन्सल्टिंगला काम केलेलं आहे मॅडम. ओके. कंप्लीट 1 इयर काम केलेलं आहे. ओके. तिथे तुमच्या काय जबाबदाऱ्या होत्या शो टाईममध्ये? तिथं ग्राउंड सर्वे होता मॅम माझ्याकडं. तुम्ही म्हणजे फील्ड असोसिएट फील्ड म्हणून काम फील्डवरती केलं. काम केलेलं आहे. ओके मॅम. अच्छा. आणि आता तुम्हाला प्रमोशन एक्सपेक्टेड आहे, राइट? येस मॅम. ओके. तुम्ही याआधी टीम हँडल केलेली आहे? नाही मॅम. बरं. आपल्याकडे जी फील्ड असोसिएट असते, एरिया मॅनेजरला त्या फील्ड असोसिएट्सला हँडल करावं लागतं. त्यांना टास्क द्यावं लागतं. सो काय टास्क तुम्ही देऊ शकता? एका कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये फील्ड असोसिएट्सला कुठली टास्क दिली जातात? फील्ड असोसिएटला हम्म. ग्राउंडवरती सर्वे असतो मॅम. आता मी ग्राउंड झिरोला पण जॉईन केलं होतं मॅम, पण मी गेला नाही तिथं. बरं. हो, पण तुम्हाला मला एका तेवढा अनुभव एका म्हणजे फील्ड असोसिएट कडून काम करून घ्यायचं आहे. त्याच्याकडून पॉलिटिकल इंटेलिजन्स गॅदर करायचा आहे. किंवा बरोबर. सर्वे करून घ्यायचा आहे. तर तुम्ही त्याला काय काम देणार? कशा पद्धतीने काम देणार? नाही सांगता येणार मॅम. कारण याआधी तुमचा जो रोल होता, तेव्हा तुम्हाला जे तुमच्या वरती जे मॅनेजर होते किंवा तुमच्या वरची जी पोझिशन होती, ARM म्हणा, ते तुम्हाला टास्क द्यायचे. ते टास्क तुम्ही गावामध्ये जाऊन कंप्लीट करायचे. बरोबर? येस मॅम. येस मॅम. हो. बरोबर. त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या अंडरच्या लोकांना कसं हँडल करताल, हा माझा बेसिक प्रश्न आहे. त्यांना काय काम देताल? कुठलं काम त्यांना दिलं गेलं पाहिजे? कुठला इंटेलिजन्स महत्त्वाचा असतो? ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. सध्या तुम्ही शो टाईममध्ये कुठल्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये काम केलेलं? कोणासाठी काम केलं होतं? धुळे डिस्ट्रिक्ट मॅम, साक्री असेंब्ली, मंजुळा गावे. बरं. करंट MLA आहे. 2019 मध्ये काय रिझल्ट होता त्या असेंब्लीमध्ये? विधानसभा इलेक्शन जे इंडिपेंडंट झालं. म्हणून हम्म. इंडिपेंडंट म्हणून निवडून आल्या होत्या मॅम त्या. कोण? मंजुळा गावे, मंजुळा तुळशीराम गावेकर. बरं. म्हणजे त्यांच्या विरोधात कोण होतं? DS आहिरे, हम्म. मोहन सूर्यवंशी. बरं. सर्वे करत असताना तुम्ही शो टाईम मध्ये कशा पद्धतीचे सर्वेस केलेले? ग्रामपंचायतींचे सर्वे करायचो मॅम मी. प्रत्येक बर. गावात बूथ वाईज सर्वे होतं माझ्याकडे. हम्म. प्रत्येक बूथवर जाऊन तिथं काय पॉलिटिकली काय सिच्युएशन आहे, कुठल्या पार्टीचे लोक आहेत गावामध्ये, हम्म. कोण हम्म. कोणाची कनेक्ट आहे, बर. आणि कुठल्या पार्टीला कुठला हो, बोला. म्हणजे सपोर्ट कसा आहे त्या गावामध्ये, या गोष्टी चेक करायचं मॅम. अच्छा. आणि सर्वेसाठी जे म्हणजे प्रश्न होते ते तुम्ही कुठल्या फॉर्मॅटमध्ये भरायचे? फॉर्म वरती का गुगल फॉर्म वरती डिजिटली भरायचे? कसं गुगल होतं? फॉर्म, गुगल फॉर्म आहे. बर. आणि हा. रिपोर्ट जो बनवायचे तुम्ही, तो मराठी भाषेत असायचा की कसा असायचा? रिपोर्ट मराठी भाषेत मॅम, रोज. बर. ओके. पॉलिटिकल इन्फ्लुएन्सर आणि नॉन पॉलिटिकल इन्फ्लुएन्सर याच्यातला काय फरक आहे? पॉलिटिकल इन्फ्लुएन्सर मॅम, म्हणजे इन्फ्लुएन्सर थोडंसं प्रभावी असतं मॅम. हम्म. आणि नॉन इन्फ्लुएन्सर म्हणजे मतदात्याची भूमिका बजावत असतं मॅम. नॉन इन्फ्लुएन्सर जर म्हटलं, किंवा कार्यकर्ता म्हणून काम करत असतं मॅम. बर. म्हणजे कार्यकर्ते जे झाले ते नॉन पॉलिटिकल झाले असं म्हणायचं तुम्हाला. आणि नाही. पॉलिटिकल जे असतात त्यांचं एखाद दुसरं उदाहरण सांगता का मला?
म्हणजे इन्फ्लुएन्सर्स कोण असतात? तुम्ही माहिती कोणाकडून गोळा केलेली? तिथं गावातील सरपंच, गटनेता वगैरे, जिल्हा बरोबर. परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य. बरोबर. ह्यांना म्हणायचं पॉलिटिकल इन्फ्लुएन्सर्स. याचबरोबर समाजात असे लोक असतात की ज्यांचा प्रभाव असतो, पण त्यांचा हं, पॉलिटिक्सशी संबंध नसतो. समाज सुधारक म्हणा, समाजसेवक म्हणा. असे लोकांनाही बरोबर. आपण नॉन पॉलिटिकल इन्फ्लुएन्सर्स म्हणतो. यांचाही आपल्याला डेटा गोळा करायचा असतो. तर यांचाही केलेला आहे का तुम्ही शो टाईममध्ये? हो, हो मॅम, केलेलं आहे. बरं, बरं. ओके. म्हणजे त्या तुम्हाला गावात कोण आहे, हं, हं. प्रभावी व्यक्ती जे जे असायचे त्यांना मी भेटायचो मॅम, त्यांच्याशी थोडीशी चर्चा करायचो. बरं. गावामध्ये गेल्यानंतर माहिती गोळा करताना कधी-कधी अशी चॅलेंजेस येतात, की माहिती भेटत नाही आपल्याला. तर अशा बरोबर सिच्युएशनमध्ये मॅम. तुम्ही काय करता? काय केलेलं आहे? गावात माहिती कलेक्ट करताना प्रॉब्लेम येतो त्यावेळेस काय केलेलं आहे असं म्हणे. हो, हो. म्हणजे सर्वसाधारण लोकांकडनं बी घ्यायचो मॅम. जर कोणी मला इन्फ्लुएन्सर नाही मिळालं ना, हं. नाही पण तर म्हणजे अशी गावातील परिस्थिती आहे, की आम्ही तुम्हाला माहिती का द्यावी? तुम्ही काय सांगायचे? कोणाकडून आलेले आहात? काय करताय? मॅम, मी म्हणजे तिथं खोटं बोलायचो, की हं, मी मीडियासाठी काम करतोय बुवा असं, न्यूज हं, चॅनलसाठी वगैरे. हं. आणि तुम्हाला हां. आयडेंटिटी कार्ड मागितले नाहीत का त्यांनी? नाही, नाही. म्हणजे आयडेंटिटी कार्ड मागायचं ना, तर माझ्याकडे फेक बनवून दिलेलं होतं मॅम यांनी, शो टाईमवाल्यांनी. बरं. ज्याच्यावर माझा नुसतं फोटो, माझं नाव वगैरे, कॉन्टॅक्ट नंबर आणि CNOS म्हणून, हं, हं. सेंटर नॅशनल ओपिनियन पोल म्हणून, असं त्यांनी कार्ड बनवून दिलेलं होतं मला. बरं. आणि मग तणावपूर्ण तेवढं परिस्थिती आली सपोज एखाद्या कार्यकर्ता विरोधकांचा असला, त्यांनी अशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण केली. अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही काय करायचे मग? अ, जवळपास माझ्या एका वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये तशी सिच्युएशन आली नाही मॅम मला. बरं. तुम्हाला कुठेच आली माहिती नाही. जवळपास माहिती जी मिळायची ती एकदम स्मूथली मिळायची. काही असा प्रॉब्लेम येस. आलाच नाही. नाही, नाही. ओके, ओके. ठीक आहे. तुम्हाला गाडी चालवता येते? हो मॅम. ओके. आत्ता सध्या वर्किंग आहात का तुम्ही शो टाईममध्ये? नाही, नाही. आता शो टाईम सोडलंय मॅम. आता घरी मी सध्या. बरं. कुठून बोलताय तुम्ही? मी नंदुरबार डिस्ट्रिक्ट मॅम. अच्छा. आणि तुम्ही इकडे पश्चिम महाराष्ट्रात येऊ शकता? येस मॅम. बीड जिल्हा स्पेसिफिकली? बीड जिल्ह्यात येऊ शकाल किंवा पुणे जिल्ह्यात? बीडमध्ये येऊ शकेल मॅम. पुणे नको. बरं, बरं. ठीक आहे. गाडी चालवता येते ना तुम्हाला? ओके. येस मॅम. मोटरसायकल? हो, मोटरसायकलच. येस, येस. येस, येस. आणि आता ARMची जी जबाबदारी आहे, ती तर तुम्हाला नाही ऑफर करू शकणार मी. फील्ड असोसिएटची जी जबाबदारी आहे, ती देऊ शकेल. तर त्यासाठी तुमचं किती सॅलरी एक्स्पेक्टेशन आहे? शो टाईममध्ये किती मिळत होते तुम्हाला? शो टाईममध्ये मी स्टार्ट केलं त्यावेळेस 25,000 स्टार्टिंगला होतं मॅम माझं. बरं, बरं. नंतर थोडंसं इन्क्रिमेंट केलं होतं त्यांनी माझं 5,000. अच्छा. आपल्याकडे काम करताना हं. सपोज आपल्याला असं वाटलं, की ही जबाबदारी तुम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडू शकता, तर तुमचं प्रमोशन नक्कीच होईल एका महिन्यात. पण सुरुवातीला तर बरोबर, आपण फील्ड असोसिएट म्हणूनच तुमचा विचार करू शकतो. तर बरोबर. तुम्ही त्यासाठी इंटरेस्टेड असाल, तर तुमचं सॅलरी एक्स्पेक्टेशन किती आहे ते मला सांगा? अ, तेच सांगते मॅम, तरी मिनिमम 30. बरं, ओके. ठीक आहे. अकोमोडेशन जे असतं ते आपल्या कंपनीकडे असतं आणि तुम्हाला पेट्रोल अलाउन्स दिला जातो. म्हणजे तुमची राहायची आणि पेट्रोलची सोय केली जाते. आणि तुमचं जो पगार असतो त्यातच तुमचं जेवणाचे जे काही असतील चार्जेस ते इन्क्लुडेड असतात. तर ठीक आहे. मी तुम्हाला एक उद्या दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत आपल्या इंटरव्ह्यूचा रिझल्ट कळवेल. त्यानंतर आपण मग कंटिन्यू करू डिस्कशन. ओके? ओके मॅम. ओके. ओके. थँक यू सो मच थँक यू. फॉर जॉइनिंग. थँक यू. तुम्ही डिस्कनेक्ट करू शकता तुमच्या साईडने. ओके.